नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं करंट अफेअर्स बाय एससी पब्लिकेशन या चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुपर फास्ट वन लाइनर क्वेश्चन आन्सर पाहणार आहोत, जे की येणाऱ्या प्रत्येक परीक्षेसाठी महत्त्वाचे असणार आहेत। सर्व प्रश्न मित्रांनो आपले वन लाइनर क्वेश्चन आन्सरमध्ये असणार आहेत, जेणेकरून तुमची एकदम फास्ट रिव्हिजन होऊन जाईल। आजच्या या व्हिडिओमधून परीक्षेमध्ये 1 ते 2 प्रश्न नक्की पाहायला मिळणार आहेत, कारण मित्रांनो जे परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतात असेच प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये काढलेले आहेत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुमची कोणतीही परीक्षा असो, प्रत्येक परीक्षेमध्ये करंट अफेअर्सवरती प्रश्न विचारले जातात, त्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। पहा, पहिला प्रश्न आहे, एसबीआयचे एमडी आणि सीईओ कोण आहेत? तर राम मोहन राव आमरा हे आहे। एसबीआयची स्थापना कधी करण्यात आली? तर 1 जुलै 1955 ला झालेली आहे एसबीआयची स्थापना। एसबीआयचे मुख्यालय आहे मुंबई, महाराष्ट्र। आणि एसबीआयचे अध्यक्ष कोण आहेत सध्या? तर चल्ला श्रीनिवासुलू शेट्टी आहे। महिला प्रीमियर लीग म्हणजेच WPL 2025 चा विजेता कोण आहे? तर मुंबई इंडियन्स हा आहे WPL 2025 चा विजेता। महिला प्रीमियर लीग 2025 चा उपविजेता कोण आहे? तर दिल्ली कॅपिटल्स आहे मित्रांनो। विजेता आहे मुंबई इंडियन्स आणि उपविजेता आहे दिल्ली कॅपिटल्स, लक्षात ठेवा। नेक्स्ट क्वेश्चन, भारताचे नवीन निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे भारताचे नवीन निवडणूक आयुक्त म्हणून। नीती आयोगाचे पूर्णवेळ सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर राजीव गौबा यांची नियुक्ती झालेली आहे नीती आयोगाचे पूर्णवेळ सदस्य म्हणून। भारताचे नवीन वित्त सचिव कोण आहेत? तर अजय सेठ हे आहेत। इंग्रजी भाषेचा साहित्य अकादमी पुरस्कार 2025 कुणाला मिळाला आहे? तर अनिसूर रहमान यांना हा पुरस्कार मिळाला। नेक्स्ट क्वेश्चन पहा, महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2025 चा विजेता कोण आहे? तर राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। पहा मित्रांनो, 2024 चा कोणाला मिळाला होता महाराष्ट्र भूषण पुरस्कार? तर अशोक सराफ यांना मिळाला होता, लक्षात ठेवा। नेक्स्ट क्वेश्चन, युनायटेड किंगडम सरकारद्वारा लाईफ टाईम अचीवमेंट पुरस्कार 2025 कुणाला मिळाला आहे? तर हा पुरस्कार चिरंजीवी यांना मिळाला। मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2025 ने कुणाला सन्मानित करण्यात आले? तर मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हा एकूण 4 खेळाडूंना मिळाला आहे। त्यांची नावे लक्षात ठेवा, मनू भाकर, डी गुगेश, हरमनप्रीत सिंग आणि प्रवीण कुमार यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आले। नेक्स्ट क्वेश्चन पहा, मिसेस युनिवर्स 2025 कोण आहे? तर एंजिला स्वामी ही आहे, लक्षात ठेवा। 59व्या ज्ञानपीठ पुरस्कार 2025 ने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर विनोद कुमार शुक्ला यांना सन्मानित करण्यात आलेले आहे 59व्या ज्ञानपीठ पुरस्कार 2025 ने। कबड्डी विश्वकप 2025 चा विजेता कोण आहे? तर विजेता आहे आपला भारत देश आणि उपविजेता आहे इंग्लंड। चला पुढचा प्रश्न आहे, संगीत कलानिधी पुरस्कार 2025 ने कुणाला सन्मानित करण्यात आले? तर RK श्रीरामकुमार यांना सन्मानित करण्यात आले आहे संगीत कलानिधी पुरस्कार 2025 ने। पुढचा आपला महत्त्वाचा प्रश्न, महाराष्ट्रातील पहिले छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर कुठे उभारण्यात आले? तर भिवंडी या ठिकाणी आहे आपल्या महाराष्ट्रातील पहिले छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर। नेक्स्ट क्वेश्चन, WPL 2025 मध्ये ऑरेंज कॅप विजेता कोण आहे? तर नेटली सायबर ब्रँड ही आहे WPL 2025 मध्ये ऑरेंज कॅप विजेता। विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना कुणाला आजच्या या व्हिडिओची PDF हवी असेल तर ते आपल्याकडे अवेलेबल आहे। मित्रांनो, या PDF मध्ये आपण आजचे जे प्रश्न आपण पाहतोय ते प्रश्न, त्याचबरोबर महाराष्ट्र मंत्रिमंडळ आणि सध्या कोणत्या पदावर कोण आहे हे सुद्धा प्रश्न आपण त्या PDF मध्ये कव्हर केलेले आहेत। सर्व प्रश्न वन लाइनर क्वेश्चन आन्सरमध्ये असणार आहेत, जेणेकरून तुम्हाला एकदम अभ्यास करण्यासाठी सोपं जाणार आहे। तर ज्यांना कोणाला ही PDF हवी असेल त्यांनी 7020648236 या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे। तुम्हाला तिथे PDF कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल। आणि मित्रांनो, PDFची प्राइस असणार आहे 40 रुपीज। तुम्हाला पेमेंट करावं लागणार आहे या PDFसाठी। तर तुम्हाला PDF हवी असेल तर दिलेल्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा, तुम्हाला तिथे PDF घेण्यासाठी संपूर्ण माहिती दिली जाईल। चला पुढचा प्रश्न पाहूयात।
WPL 2025चा पर्पल कॅप विजेता कोण आहे? तर अमेलिया केर ही आहे. नेक्स्ट क्वेश्चन, WPL 2025चा प्लेयर ऑफ द सिरीज कोण आहे? तर सायबर ब्रंट ही आहे, लक्षात ठेवा. ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चा विजेता कोण आहे? तर आपला भारत देश आहे मित्रांनो, आणि उपविजेता आहे न्यूझीलंड. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 फायनल मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच कोण आहे? तर रोहित शर्मा हा आहे. ICC 2025 प्लेयर ऑफ द सिरीज अवॉर्ड कोणाला मिळाला? तर हा अवॉर्ड रचिन रवींद्र यांना मिळाला आहे. तो न्यूझीलंड या देशाचा खेळाडू आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओवरून तुम्हाला लक्षात येतच असेल की सर्व प्रश्न हे एक्झाम ओरिएंटेड आहेत, जे परीक्षेमध्ये येऊ शकतात असेच प्रश्न आपण घेतलेले आहेत. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करून टाका. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा याचा फायदा होईल. आणि तुम्ही चॅनलवर नवीन आहात, चॅनलला अजून आपल्याला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील. आयफा अवॉर्ड 2025मध्ये सर्वश्रेष्ठ चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला? तर लापता लेडीज या चित्रपटाला मिळाला आहे सर्वश्रेष्ठ चित्रपट पुरस्कार. नेक्स्ट क्वेश्चन, आयफा अवॉर्ड 2025मध्ये सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार हा कार्तिक आर्यन यांना मिळाला, त्यांच्या भूल भुलैया 3 या चित्रपटासाठी. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, आयफा अवॉर्ड 2025मध्ये सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार हा नीतांशी गोयल यांना मिळाला, लापता लेडीज या चित्रपटासाठी. आयफा अवॉर्ड 2025मध्ये सर्वश्रेष्ठ निर्देशकचा अवॉर्ड कोणाला मिळाला आहे? तर किरण राव यांना हा अवॉर्ड मिळाला, लापता लेडीज या चित्रपटासाठी. चला पुढचा प्रश्न आहे, सुनीता विलियम्स या किती दिवसानंतर पृथ्वीवर परतल्या आहेत? तर 286 दिवसानंतर सुनीता विलियम्स या पृथ्वीवर परतल्या आहेत. आयफा अवॉर्ड 2025चे आयोजन कुठे करण्यात आले होते? तर राजस्थान राज्यातील जयपूर या ठिकाणी आयफा अवॉर्ड 2025चे आयोजन करण्यात आले. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ऑस्कार अवॉर्ड 2025मध्ये सर्वश्रेष्ठ चित्रपट पुरस्कार कोणाला मिळाला? तर हा अवॉर्ड अनोरा या चित्रपटाला मिळाला आहे. ऑस्कार अवॉर्ड 2025मध्ये सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार हा मिकी मॅडिसन यांना मिळाला. आणि मित्रांनो, ऑस्कर अवॉर्ड 2025मध्ये सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार हा एड्रियन ब्रॉडी यांना मिळाला आहे, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न आहे, ऑस्कर पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली असाही प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो. तर 1927ला झाली आहे ऑस्कर पुरस्काराची सुरुवात. आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा निवडून आलेले आहेत. तर त्यांनी शपथ कधी घेतली? तर 9 जून 2024ला त्यांनी शपथ घेतलेली आहे तिसऱ्यांदा. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अटल पुलाचे उद्घाटन कधी करण्यात आले? तर 12 जानेवारी 2024ला अटल सेतूचे उद्घाटन झालेले आहे. दांडपट्टाला राज्यशस्त्र म्हणून कधी घोषित करण्यात आले? तर 19 फेब्रुवारी 2024ला दांडपट्टा या शस्त्राला राज्यशस्त्र म्हणून घोषित केले आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, पहिला वनभूषण पुरस्कार कोणाला मिळाला? तर चैत्राम पवार यांना मिळालेला आहे, आपल्या महाराष्ट्रातील पहिला वनभूषण पुरस्कार. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र भूषण 2024 कोण आहेत? तर प्रदीप महाजन हे आहेत. तर यांना महाराष्ट्र भूषण 2024 या पुरस्काराने सन्मानित केले आहे. पहिला उद्योगरत्न पुरस्कार कोणाला मिळाला? तर रतन टाटा यांना मिळालेला आहे पहिला उद्योगरत्न पुरस्कार. ICC T20 वर्ल्ड कप 2024चा विजेता कोण आहे? तर आपला भारत देश आहे आणि उपविजेता आहे दक्षिण आफ्रिका, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन पहा, मुंबईचे पहिले विशेष पोलीस आयुक्त कोण आहेत? तर देवेन भारती हे आहेत. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना प्रतिमाह किती रुपये दिले जातात? तर महिलांना 1500 रुपये दिले जात आहेत. मित्रांनो, आता फक्त घोषणा केलेली आहे की 2100 रुपये तुम्हाला मिळणार आहेत प्रतिमाह. त्यासाठी हा जर प्रश्न आला तर तुम्हाला त्याचे आन्सर 1500 रुपये हेच द्यायचं आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना प्रतिमाह 1500 रुपये दिले जातात. आपल्या भारतातील पहिली अंडर वॉटर मेट्रो कुठे आहे? तर कोलकाता या ठिकाणी आपल्या भारतातील पहिली अंडर वॉटर मेट्रो सुरू करण्यात आली.
लाडकी बहीण योजनेची वयोमर्यादा काय आहे? तर 21 ते 65 वर्ष आहे. महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक किती टप्प्यात पार पडली? तर आपल्या महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणूक ही 5 टप्प्यात पार पडलेली आहे आणि जर देशात विचारलं तर देशामध्ये 7 टप्प्यात ही निवडणूक पार पडलेली आहे, लक्षात ठेवा. पुढचा आपला प्रश्न आहे, 18व्या लोकसभा निवडणुकीचा निकाल कधी लागला? तर 4 जून 2024ला लागलेला आहे. नवीन फौजदारी कायदे याची अंमलबजावणी कधी करण्यात आली? तर 1 जुलै 2024 पासून नवीन फौजदारी कायदे लागू झालेले आहेत. फ्रेंच ओपन 2024 पुरुष विजेता कोण आहे? तर कार्लेस अल्कराज हा आहे स्पेनचा. फ्रेंच ओपन 2024 मध्ये महिला विजेता कोण आहे? तर इगा स्विटेक ही आहे, लक्षात ठेवा. महाराष्ट्र विधानसभा सदस्य संख्या किती आहे? तर 288 आहे आणि महाराष्ट्र विधान परिषद सदस्य संख्या आहे 78. आपल्या महाराष्ट्रात एकूण किती लोकसभा मतदारसंघात निवडणूक पार पडलेली आहे 2024ची? तर 48 लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्या 2024ची लोकसभा निवडणूक ही पार पडलेली आहे. आपल्या भारताचे अर्थमंत्री कोण आहेत? तर निर्मला सीतारामन या आहेत. भारतीय दंडसंहिता याचे नाव बदलून आता काय झाले आहे? तर भारतीय न्यायसंहिता हे करण्यात आले. नेक्स्ट क्वेश्चन पहा, भारतीय फौजदारी प्रक्रिया संहिता याचे नाव आता भारतीय नागरी सुरक्षा संहिता हे असणार आहे आणि भारतीय साक्षी पुरावा कायदा याचे नाव बदलून भारतीय साक्ष अधिनियम करण्यात आले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, लोकमान्य टिळक पुरस्कार 2024 कोणाला देण्यात आला? तर सुधा मूर्ती यांना मिळालेला आहे. राष्ट्रपती भवनातील अशोक हॉलचे नामांतर काय करण्यात आले? तर अशोक मंडप करण्यात आलेले आहे. राष्ट्रपती भवनातील अशोक हॉलचे नामांतर हे अशोक मंडप करण्यात आले. नेक्स्ट क्वेश्चन, राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलचे नामांतर हे आता गणतंत्र मंडप करण्यात आलेले आहे. ऑलिम्पिक स्पर्धा 2024 कुठे पार पडली? तर पॅरिस या देशात पार पडलेली आहे. कारगिल विजय दिन कधी असतो? तर 26 जुलै या दिवशी असतो. गर्भपाताला घटनात्मक अधिकार देणारा पहिला देश कोणता आहे? तर फ्रान्स हा देश आहे. महाराष्ट्रातील 37वा जिल्हा कोणता होणार आहे? तर उदगीर होणार आहे. याची घोषणा करण्यात आलेली आहे मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन पहा, आपल्या भारतातील कोणत्या पहिल्या बायोबिटुमिन राष्ट्रीय महामार्गाचे उद्घाटन करण्यात आले? तर मनसर नागपूर या राष्ट्रीय महामार्गाचे उद्घाटन करण्यात आले आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर व्ही रामसुब्रमण्यम हे आहेत. नेटवर्क रेडिनेस इंडेक्स 2024 नुसार आपल्या भारताचे स्थान कितवे आहे? तर आपल्या भारताचा 49वा क्रमांक लागतो आणि जागतिक भूक निर्देशांक 2024 मध्ये आपल्या भारताचा कितवा क्रमांक लागतो? तर 105वा क्रमांक आहे, लक्षात ठेवा. बिहारचे नवीन राज्यपाल कोण आहेत? तर आरिफ मोहम्मद खान हे आहेत. खो खो वर्ल्ड कप 2025चा ब्रँड अँबॅसेडर कोण बनला आहे? तर सलमान खान हा आहे खो खो वर्ल्ड कप 2025चा ब्रँड अँबॅसेडर. नेक्स्ट क्वेश्चन, सशस्त्र सीमा बलाचे महासंचालक कोण आहेत? तर अमृत मोहन प्रसाद हे आहेत. महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस आणि आपल्या महाराष्ट्राचे महसूल मंत्री आहेत चंद्रशेखर बावनकुळे. वन नेशन वन इलेक्शन समितीचे अध्यक्ष कोण आहेत? तर रामनाथ कोविंद हे आहेत वन नेशन वन इलेक्शन समितीचे अध्यक्ष. मिस इंडिया USA 2024 कोण आहे? तर कॅटलीन सँड्रा नील ही आहे मिस इंडिया USA 2024. फेमिना मिस इंडिया 2024 कोण आहे? तर निकिता पोरवाल ही आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, फिफा सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू 2024 कोण आहे? तर विनिसियस ज्युनियर हा आहे. जमशेदजी टाटा पुरस्कार 2024 कोणाला मिळाला? तर किरण मजुमदार शॉ यांना मिळाला आहे जमशेदजी टाटा पुरस्कार 2024. 2023चा तानसेन पुरस्कार विजेता कोण आहे? तर पंडित स्वप्न चौधरी यांना 2023च्या तानसेन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष कोण आहेत? तर रोहन जेटली हे आहेत. GST संबंधित अभय योजना लागू करणारे राज्य कोणते आहे? तर आपले महाराष्ट्र राज्य आहे. हिंदी भाषेच्या साहित्य अकादमी पुरस्कार 2024 कोणाला मिळाला आहे?
तर कवी गगन गिल यांना मिळाला हिंदी भाषेचा साहित्य अकादमी पुरस्कार 2024. कोकणी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार 2024 कोणाला मिळाला आहे? तर मुकेश थळी यांना हा पुरस्कार मिळाला. कोकणी भाषेसाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे. महाराष्ट्र विधानसभा सभापती कोण आहेत? तर राहुल नार्वेकर आहेत. महाराष्ट्र विधान परिषद सभापती कोण आहेत सध्या? तर राम शिंदे हे आहेत महाराष्ट्र विधान परिषद सभापती. नेक्स्ट पहा, भारताचे नवीन संरक्षण सचिव कोण आहेत? तर राजेश कुमार सिंग हे आहेत. वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक्स परिषदचे आयोजन कुठे करण्यात आले? तर याचे आयोजन हे मुंबईला करण्यात आले आहे. पुढचा आपला प्रश्न आहे, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी विजेता संघ कोणता आहे? तर मुंबई संघ आहे. झाकीर हुसेन कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर ते तबलावादक होते. त्यांचे आता नुकतेच निधन झाले आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, 34वा व्यास सन्मान कुणाला मिळाला? तर सूर्यबाला यांना मिळाला आहे. मुख्यमंत्री महिला सन्मान योजना कोणी सुरू केली? तर नवी दिल्ली यांनी सुरू केलेली आहे मुख्यमंत्री महिला सन्मान योजना. पुढचा आपला प्रश्न आहे, पर्सन ऑफ द इयर 2024 पुरस्कार कुणाला मिळाला? तर हा पुरस्कार डोनाल्ड ट्रम्प यांना मिळालेला आहे. तर कोण आहेत हे? तर अमेरिकेचे सध्याचे राष्ट्रपती आहेत. पुढचा आपला महत्त्वाचा प्रश्न, सर्वात तरुण वर्ल्ड चेस चॅम्पियन कोण बनले आहेत? तर डी गुगेश हे बनले आहेत सर्वात तरुण वर्ल्ड चेस चॅम्पियन. टर्नर पुरस्कार 2024 विजेता कोण आहे? तर जसलीन कौर या आहेत टर्नर पुरस्कार विजेते 2024. दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती कोण आहेत? तर न्यायमूर्ती विभू बाखरू हे आहेत दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती. महाराष्ट्र नगरपंचायत नगर परिषद अध्यक्षांचा कार्यकाळ आता ते वाढवून किती करण्यात आले आहे? तर 5 वर्ष करण्यात आले. जागतिक मानवी हक्क दिन कधी असतो? तर 10 डिसेंबर या दिवशी असतो. नेक्स्ट क्वेश्चन पहा, युरोग्रीप टायरचा ब्रँड अँबॅसेडर कोण बनला आहे? तर MS धोनी हे बनले आहेत. महाराष्ट्रातील दुसरे सौर ग्राम कोणते बनले आहे? तर पुणे शहरातील टेकवडी हे गाव बनले आहे महाराष्ट्रातील दुसरे सौर ग्राम. BCCIचे कार्यकारी सचिव कोण आहेत? तर देवजीत सैकिया हे आहेत BCCIचे कार्यकारी सचिव. चॅम्पियन ऑफ द अर्थ 2024 पुरस्कार कोणाला मिळाला? तर माधव गाडगीळ यांना मिळालेला आहे चॅम्पियन ऑफ द अर्थ पुरस्कार 2024. नेक्स्ट क्वेश्चन पहा, पानपिंगळी वनस्पती आणि हरभऱ्याला GI टॅग मिळाले आहे. तर ते कोणत्या जिल्ह्यातील आहे? तर ते अमरावती या जिल्ह्यातील आहे. नेक्स्ट क्वेश्चन, RBIचे नवीन गव्हर्नर कोण आहेत? तर संजय मल्होत्रा हे आहेत. तर संजय मल्होत्रा यांच्या आधी कोण होते RBIचे गव्हर्नर? तर शक्तिकांत दास हे होते, लक्षात ठेवा. इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2024 विजेता कोण आहे? तर मिशेल बॅचले यांना मिळाला इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2024. पुढचा प्रश्न, अग्नि वॉरियर 2024 सैन्य अभ्यास कोणत्या 2 देशामध्ये झाला? तर भारत आणि सिंगापूर या 2 देशामध्ये झालेला आहे अग्नि वॉरियर 2024 सैन्य अभ्यास. नेक्स्ट क्वेश्चन, नटसम्राट बालगंधर्व जीवनगौरव पुरस्कार कुणाला मिळाला? तर अशोक सराफ यांना हा पुरस्कार मिळाला आहे. सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरी विजेता कोण आहे? तर PV सिंधू या आहेत. आणि सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा पुरुष एकेरी विजेता आहे लक्ष्य सेन. फायझर पुरस्कार 2024 विजेता कोण आहे? तर बिहारी मुखर्जी या आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पहा, 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर तारा भवाळकर या आहेत. 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे होणार? तर नवी दिल्ली या ठिकाणी. रॅमन मॅग्सेसे पुरस्कार 2024 विजेता कोण आहे? तर हायाओ मियाझाकी हा आहे रॅमन मॅग्सेसे पुरस्कार विजेता 2024. नेक्स्ट क्वेश्चन, बुकर पुरस्कार 2024 विजेता कोण? तर सामंता हार्वे या आहेत. महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री कोण आहेत? तर देवेंद्र फडणवीस हे आहेत महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कोण आहेत? तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे आहेत आपल्या महाराष्ट्राचे नवीन उपमुख्यमंत्री. महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल आहेत CP राधाकृष्णन.
ADBचे अध्यक्ष कोण आहेत? तर मसातो कांडा हे आहेत ADBचे अध्यक्ष. नेक्स्ट क्वेश्चन पहा. सुनीताबाई गाडगिळींस प्रति साहित्य पुरस्कार कोणाला मिळाला? तर पद्मरेखा धनकर आणि प्राजक्ता माळी यांना हा पुरस्कार मिळाला आहे. देशाचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक कोण आहेत? तर के संजय मूर्ती हे आहेत आपल्या देशाचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक. नेक्स्ट क्वेश्चन पहा. मोदींना ऑर्डर ऑफ एक्सलन्सचा सर्वोच्च पुरस्कार मिळालेला आहे. तर हा पुरस्कार कोणत्या देशाचा आहे? तर गयाना या देशाचा त्यांना सर्वोच्च पुरस्कार मिळालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 एकूण किती टक्के मतदान झाले आहे? तर 65% मतदान झाले आपल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024मध्ये. IPLच्या इतिहासात सर्वात महागडा खेळाडू कोणता? तर ऋषभ पंत हा आहे. 2024 निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला किती जागा होत्या? तर 132 जागा होत्या. महाराष्ट्र निवडणुकीत NDA आघाडीला 230 जागा, तर 2024 निवडणुकीत इंडिया आघाडीला 50 जागा होत्या. नेक्स्ट क्वेश्चन पहा. 2024 निवडणुकीत नोटाला एकूण किती टक्के मतदान झाले? तर 0.72% मतदान झाले आहे. भारतीय संविधान दिवस कधी असतो? तर 26 नोव्हेंबर या दिवशी असतो भारतीय संविधान दिवस. मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत? तर कौतिकराव ठाले पाटील आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पहा. महाकुंभमेळा 2025 कुठे होणार आहे? तर प्रयागराज या ठिकाणी होणार. पहिल्या संविधान संग्रहालयाचे उद्घाटन कुठे करण्यात आले? तर हरियाणा राज्यात पहिल्या संविधान संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे. महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक कोण आहेत? तर रश्मी शुक्ला या आहेत. 2024 ICC T20 महिला विश्वचषक विजेता कोण आहे? तर न्यूझीलंड आहे. 16व्या ब्रिक्स शिखर परिषदेचे आयोजन कुठे करण्यात आले? तर 16व्या ब्रिक्स शिखर परिषदेचे आयोजन हे रशिया या देशात करण्यात आले. सिम्बेक्स हा सराव भारत आणि सिंगापूर या 2 देशांमध्ये करण्यात आला. राणी रामपाल ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ती हॉकीशी संबंधित आहे आणि तिने नुकतीच निवृत्ती जाहीर केली आहे राणी रामपाल हिने. अमेरिकेचे राष्ट्रपती कोण आहेत? तर डोनाल्ड ट्रम्प हे आहेत अमेरिकेचे सध्याचे राष्ट्रपती. होमगार्ड महासंचालक कोण आहेत? तर रितेश कुमार हे आहेत. ACB महासंचालक आहेत संजय कुमार सिंघल. जगातील सर्वात सुंदर महिला कोण ठरली आहे? तर जोडी कोमर ही आहे जगातील सर्वात सुंदर महिला. ती ब्रिटिश अभिनेत्री आहे. आपल्या भारताचे 51वे सरन्यायाधीश कोण आहेत? तर संजीव खन्ना हे आहेत. आणि 50वे सरन्यायाधीश कोण आहेत असाही प्रश्न येऊ शकतो. तर लक्षात ठेवा DY चंद्रचूड हे आहेत. तिसरा रोहिणी नेयर पुरस्कार 2024 कोणाला मिळाला? तर हा पुरस्कार अनिल प्रधान यांना मिळाला आहे. भालाफेकपटू नीरज चोप्राचे नवीन प्रशिक्षक कोण आहेत? तर जॉन झेलेंजी हे आहेत भालाफेकपटू नीरज चोप्राचे नवीन प्रशिक्षक. नेक्स्ट क्वेश्चन. चेन्नई ग्रँडमास्टर 2024 विजेता कोण आहे? तर अरविंद चिदंबरम हे आहेत. अनुसूचित जाती जमाती आयोगचे अध्यक्ष कोण आहेत? तर आनंदराव अडसूळ हे आहेत अनुसूचित जाती जमाती आयोगचे अध्यक्ष. पुढचा आपला प्रश्न आहे. PV सिंधू बॅडमिंटन सेंटरची पायाभरणी कुठे करण्यात आली? तर आंध्र प्रदेश या राज्यात करण्यात आली. महाराष्ट्रातील 13वे पोलीस आयुक्तालय कोणते आहे? तर नांदेड आहे. इराणी कप 2024 विजेता संघ कोणता? तर मुंबई आहे. महाराष्ट्रातील पहिले संविधान भवन कोठे स्थापन होणार? तर आपल्या महाराष्ट्रातील पहिले संविधान भवन हे पिंपरी चिंचवड या ठिकाणी स्थापन होणार. भारतीय वायुसेना दिवस कधी असतो? तर 8 ऑक्टोबर या दिवशी असतो भारतीय वायुसेना दिवस. नेक्स्ट क्वेश्चन पहा. गाईला राज्यमातेचा दर्जा देणारे राज्य कोणते? तर आपले महाराष्ट्र राज्य आहे. साहित्य नोबेल पुरस्कार विजेता 2024 कोण आहे? तर हान कांग हे आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत? तर जय शहा हे आहेत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष. हवाई दलाचे उपप्रमुख कोण आहेत? तर SP धारकर आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे. 2023चा मध्य प्रदेशचा
किशोर कुमार सन्मान कोणाला मिळाला? तर हा सन्मान राजकुमार हिरानी यांना मिळाला आहे. पुढचा प्रश्न, 32वा एकलव्य पुरस्कार 2024 विजेता कोण आहे? तर प्रत्याशा रे यांना हा पुरस्कार मिळाला. NSGचे नवीन महासंचालक कोण आहेत? तर बी श्रीनिवासन हे आहेत NSGचे नवीन महासंचालक. नेक्स्ट क्वेश्चन, सिंगापूर ओपन स्पर्धा 2024 विजेता कोण आहे? तर पंकज अडवाणी हा आहे सिंगापूर ओपन स्पर्धा 2024चा विजेता. रेल्वे बोर्डाचे नवीन अध्यक्ष आहेत सतीश कुमार. रतन टाटा यांचे वयाच्या कितव्या वर्षी निधन झाले? तर त्यांचे वयाच्या 86व्या वर्षी निधन झाले आहे. पुढचा प्रश्न पहा, पोलीस हुतात्मा दिवस कधी असतो? तर 21 ऑक्टोबर या दिवशी असतो पोलीस हुतात्मा दिवस. हरियाणा राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण आहेत? तर नायब सिंग सैनी हे आहेत हरियाणा राज्याचे नवीन मुख्यमंत्री. महाराष्ट्र महिला आयोग अध्यक्ष कोण आहेत? तर रुपाली चाकणकर हे आहेत. भारतीय तटरक्षक दलाचे 26वे महासंचालक कोण आहेत? तर परमेश शिवमणी हे आहेत भारतीय तटरक्षक दलाचे 26वे महासंचालक. पुढचा आपला प्रश्न आहे, जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर उमर अब्दुल्ला हे आहेत जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री. आणि जम्मू काश्मीरचे नवीन उपमुख्यमंत्री कोण आहेत? तर सुरेंद्र चौधरी हे आहेत, लक्षात ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आपल्या व्हिडिओची क्वालिटी, व्हिडिओचा कंटेंट आणि त्याचबरोबर माझी शिकवण्याची पद्धत आवडत असेल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला लक्षात येईल मित्रांनो, मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील. मुंबईतील महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे नामकरण काय करण्यात आले? तर पद्मविभूषण रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ हे नामकरण करण्यात आले आहे. पुढचा प्रश्न, पॅरिस ऑलिम्पिक्स 2024मध्ये भारताचे ध्वजवाहक कोण होते? तर मनू भाकर आणि PR श्रीजेश हे होते पॅरिस ऑलिम्पिक्स 2024मध्ये आपल्या भारताचे ध्वजवाहक. नेक्स्ट क्वेश्चन, पॅरिस ऑलिम्पिक्स 2024मध्ये भारताने एकूण किती पदक मिळवले आहेत? तर आपल्या भारताने एकूण 6 पदक मिळवले. त्यामध्ये 5 आहेत कांस्य आणि 1 आहे रौप्य पदक. लक्षात ठेवा, हा प्रश्न परीक्षेला येऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन, पॅरिस ऑलिम्पिक्स 2024मध्ये सर्वाधिक पदक हे अमेरिका या देशाने मिळवले आहेत. भारताच्या ज्युनियर पुरुष हॉकी संघाचा मुख्य कोच कोण आहे? तर PR श्रीजेश हा आहे. बांगलादेशचे पंतप्रधान कोण आहेत? तर बांगलादेशचे नवीन पंतप्रधान आहेत डॉक्टर मोहम्मद युनुस. तंबाखू नियंत्रणासाठी ब्रँड अँबॅसेडर कोण आहे? तर PV सिंधू या आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय रायफल संघटनेचे अध्यक्ष कोण आहेत? तर कवी केश सिंह देव हे आहेत भारतीय रायफल संघटनेचे अध्यक्ष. नेक्स्ट क्वेश्चन, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो म्हणजेच NCBचे महासंचालक कोण आहेत? तर अनुराग गर्ग हे आहेत. महाराष्ट्र ST महामंडळाचे अध्यक्ष आहेत भरत गोगावले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्याची जागतिक वारसा स्थळांमध्ये नोंद झालेली आहे. तर कोणत्या किल्ल्याची नोंद झाली आहे? तर सुवर्णदुर्ग किल्ला या किल्ल्याची नोंद झालेली आहे जागतिक वारसा स्थळांमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, BSF बॉर्डर सिक्युरिटी फोर्सचे महासंचालक कोण आहे? तर दलजीत सिंग चौधरी हे आहेत BSFचे महासंचालक. भारतीय हवाई दलाचे उपप्रमुख कोण आहेत? तर भारतीय हवाई दलाचे उपप्रमुख आहेत तेजिंदर सिंग. राष्ट्रीय शिक्षक दिन कधी असतो? तर 5 सप्टेंबर या दिवशी असतो राष्ट्रीय शिक्षक दिन. फुटबॉल इतिहासात 900 गोल पूर्ण करणारा खेळाडू कोण आहे? तर क्रिस्टियानो रोनाल्डो हा आहे इतिहासात 900 गोल पूर्ण करणारा खेळाडू फुटबॉलमध्ये. पुढचा प्रश्न पहा, वकिलांना पेन्शन देणारे पहिले राज्य कोणते आहे? तर झारखंड आहे. वंदे भारत मेट्रोचे नाव बदलून आता ते काय करण्यात आले आहे? तर वंदे भारत मेट्रोचे नाव बदलून आता त्याचे नाव नमो भारत रॅपिड रेल करण्यात आले आहे. डायमंड लीगच्या अंतिम फेरीत नीरज चोप्राने भालाफेक करून किती मीटरचा थ्रो केला होता? तर त्यांनी 87.86 मीटरचा थ्रो केला होता डायमंड लीगच्या अंतिम फेरीमध्ये. राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार कोणाला मिळाला? तर सागर बगाडे यांना मिळालेला आहे 2024चा राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार.
युनिफाईड पेन्शन स्कीम UPS लागू करणारे पहिले राज्य कोणते आहे आपल्या भारतातील? तर महाराष्ट्र राज्य आहे. लुसाने डायमंड लीग स्पर्धेत सुवर्णपदक कोणी जिंकले आहे? तर अँडरसन पीटर्स यांनी जिंकले सुवर्णपदक लुसाने डायमंड लीग स्पर्धेमध्ये. तर त्यांचा थ्रो कितीचा होता? तर 90.61 मीटरचा त्यांचा थ्रो होता. नेक्स्ट आहे, लुसाने डायमंड लीग स्पर्धेमध्ये कोणी रौप्य पदक जिंकले आहे? तर नीरज चोप्राने जिंकले आणि त्यांचा थ्रो होता 89.49 मीटरचा. तर लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्रातील पहिले सोलार विलेज कोणते आहे? तर सातारा जिल्ह्यातील मण्याचीवाडी हे गाव आहे महाराष्ट्रातील पहिले सोलार विलेज. मुख्यमंत्री बाल पौष्टिक आहार योजना कोणी सुरू केलेली आहे? तर ही योजना हिमाचल प्रदेश राज्याने सुरू केलेली आहे, मुख्यमंत्री बाल पौष्टिक आहार योजना. पुढचा प्रश्न पहा, महिला T20 क्रिकेट विश्वचषक 2024 याचे आयोजन कुठे झाले होते? तर याचे आयोजन हे UAE या देशात झाले. महिलांच्या सुरक्षेसाठी हेल्पर्स ऑफ द नाईट कार्यक्रम कोणी सुरू केला? तर हा कार्यक्रम पश्चिम बंगालने सुरू केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पॅराऑलिम्पिक स्पर्धेत 2024मध्ये भारताचे ध्वजवाहक कोण होते? तर भाग्यश्री जाधव आणि सुमित अंतिल हे होते पॅराऑलिम्पिक स्पर्धेत आपल्या भारताचे ध्वजवाहक. संसदेच्या अंदाज समितीचे अध्यक्ष कोण आहेत? तर डॉक्टर संजय जयस्वाल हे आहेत संसदेच्या अंदाज समितीचे अध्यक्ष. भारतातील पहिला आयुर्वेदिक कॅफे कुठे सुरू करण्यात आला? तर नवी दिल्ली या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे आपल्या भारतातील पहिला आयुर्वेदिक कॅफे. पुढचा आपला महत्त्वाचा प्रश्न, एकाच ऑलिम्पिकमध्ये 2 पदक जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू कोण आहे? तर मनू भाकर ही आहे. 54व्या इंटरनॅशनल फिजिक्स ऑलिम्पियाडमध्ये आपल्या भारताला किती पदक मिळाले आहेत? तर 5 पदक मिळालेले आहेत. 54व्या इंटरनॅशनल फिजिक्स ऑलिम्पियाडमध्ये आपल्या भारताला 5 पदक मिळाले. डॉक्टर C. नारायण रेड्डी साहित्य पुरस्कार कुणाला मिळाला? तर हा पुरस्कार शिवशंकरी यांना मिळालेला आहे. पॅरिस ऑलिम्पिक्समध्ये विनेश फोगट कोणत्या वजनी गटात अपात्र ठरली? तर 50 किलो वजनी गटामध्ये ती अपात्र ठरली होती. नेक्स्ट क्वेश्चन, जुन्या संसद भवनाचे नाव बदलून काय करण्यात आले? तर संविधान सदन करण्यात आलेले आहे. जुन्या संसद भवनाचे नाव बदलून संविधान सदन करण्यात आले. 2023च्या भारताच्या अध्यक्षतेखाली G20चा 21वा स्थायी सदस्य कोणता आहे? तर आफ्रिकन युनियन आहे. जगातील सगळ्यात उंच नटराजाची प्रतिमा कोठे स्थापन करण्यात आली? तर भारत मंडपम नवी दिल्ली या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली आहे जगातील सगळ्यात उंच नटराजाची प्रतिमा. पुढचा आपला प्रश्न आहे, 53वा दादासाहेब फाळके लाईफटाईम अचीवमेंट पुरस्कार 2023 कुणाला मिळाला? तर वहिदा रहमान यांना मिळालेला आहे. अयोध्यात स्थापित प्रभू रामाची मूर्ती कोणी बनवली आहे? तर अरुण योगीराज यांनी ही प्रतिमा बनवली. आसाम वैभव पुरस्कार 2024 कोणाला मिळाला? तर रंजन गोगोई यांना मिळाला आहे. 19वा महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 हा अशोक सराफ यांना मिळाला. पुढचा प्रश्न आहे, 69व्या फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्काराने कुणाला सन्मानित करण्यात आले? तर डेव्हिड धवन यांना सन्मानित करण्यात आले आहे. 65वा महाराष्ट्र केसरी 2024 कोण आहे? तर सिकंदर शेख हा आहे. राष्ट्रीय युवा पुरस्कार 2024 विजेता आहे साठी भारत. PM विश्वकर्मा योजना लागू करणारे पहिले केंद्रशासित प्रदेश कोणते आहे? तर जम्मू काश्मीर हे आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, भारतातील सर्वात लांब सागरी सेतू अटल सेतूचे उद्घाटन कोणी केले? तर नरेंद्र मोदी यांनी केले आहे. दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला? तर जवान या चित्रपटाला मिळाला आहे. 97व्या भारतीय मराठी साहित्य संमेलनचे आयोजन कुठे करण्यात आले? तर अमळनेर या ठिकाणी याचे आयोजन करण्यात आले होते. समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर उत्तराखंड आहे. 58वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर कवी गुलजार आणि जगद्गुरू रामभद्राचार्य यांना मिळाला 58वा ज्ञानपीठ पुरस्कार. नेक्स्ट क्वेश्चन, IPL 2024 चा विजेता कोण आहे? तर कोलकाता नाईट रायडर्स हा आहे. आणि
महिला IPL 2024चा विजेता आहे रॉयल चॅलेंजर्स बँगलोर. भारताच्या पहिल्या महिला मुख्य सचिव आहेत सुजाता सैनिक. तर मित्रांनो, हे झाले महत्त्वाचे प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने. तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन आहात, चॅनलला अजून सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.